झीन टपाक डमडम. मस्त पट्टे हो, नीट लक्ष देऊन ऐका. मोला नाव आहे वाघ्या मास्तर आणि माझ्या वर्गात जर कोणी कॉपी करताना मी पकडलं तर मी त्याला मारत नाही. अरे वा वाघ्या मास्तर, मग तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही मारित नाही म्हणल्यावर. अबे भुसनाया, पूर्णतः ऐकून घे. तुले का बवासीर झालं का मंदी मंदी बोलायला? नाही बोला बोला. मी काही बोलत नाही, मी डायरेक्ट हातपाय तोडतो मग घरी पाठवतो. मोवाला पॅटर्नच वेगळा आहे. हे बुट पाहिले माझ्या पायातले, हे माय जीवाच्या वर आहे. मला झपत नाही पण तरी मी घातलेले कायला तर तुम्हाला लाता घालायला. त्याच्यामुळं जर माझ्या वर्गात तुम्ही चहा कॉफी केली तर मी आहे आणि मग तुम्ही आहे. जर कोणी कॉफी आणली असेल तर आत्ताच माझ्या समोर आणून ठेवा. मला जर पेपर चालू झाल्यावर कॉफी सापडली मग मी आणि मोवाले बुट आणि तुमचा कार्यक्रम पद्धतशीर पार पाडीन. मग त्याच्यामुळं जर कोणी कॉफी आणली असेल आत्ताच माझ्या समोर आणून ठेवा. का बे वैभ्या भाऊ, तुले का वाटून राहिले देवायच्या का कॉप्या या वाघ्या मास्तरले? गोप्या, या वाघ्या मास्तरले देवायला थोडी ना आणल्या कॉप्या. राहू दे, बघून घेऊ. कोणीच कॉप्या आणून नाही ठेवल्या. याचा अर्थ माझ्या वर्गातले सगळे पोरं हुशार आहे. चला जा पेपर घेऊन लिहा पेपर. हो सर, तुम्ही आम्हाला चुकीचे पेपर दिले वाटतं. चुकीचे पेपर दिले? कस काय? सर लयच अवघड आहे. MPSC UPSC चे पेपर दिले का काय? हाव सर, आमचे पेपर दुसरे असेल लहान लहान पोरांचे. तुम्ही आम्हाला दुसरे दिले, नीट बघा. एवढं अवघड असतंय का कुठं? तुझं नाव गाजरगावतेच आहे ना? हा सर. मला सांग, आमुषा पौर्णिमेला शाळेत येजो, तुला का गाजर करणार हा का? चुपचाप पेपर लिही. MPSC आणि UPSC चा पेपर आला. हे बुट पाहिले का? बुट करू का तो कार्यक्रम? करू का कार्यक्रम? सॉरी सर, लेत हो. अहो सॉरी, प्रश्नपत्रिका चुकलेली आहे. कस काय? अहो सर, मग मी ज्याचा अभ्यास केला ते प्रश्नच नाही आलाय प्रश्नपत्रिकेत. तू कशाचा अभ्यास केला तरी सोट्या, मला हे सांग बरं आधी. सर ते अकबर बिरबलांचे चुटकुले. अरे सोट्या बाई ब्या, जोकचे पुस्तक वाचून बोर्डाचे पेपर तुझ्या बापाने दिले होते का? सर तुम्हीच तर म्हणता राव, जे पुस्तक हातात पडून त्याचं वाचन केलं पाहिजे. आरोपट सुंब्या, तू काय आमुषाला फायदा व्हायला का तू फायदा झाला तर डोक्यावर पडला होता? मग जाऊ सर, मी कुठं जातो? बोर्डाचा पेपर काय तो बाप देणार आहे का? अहो सर, मायला विचारून येतो, आमुषाला फायदा व्हायला का डोक्यावर पडलो होतो? बासरे भाऊ, काय नको जाऊ घरी बिरी, गपची बोर्डाचा पेपर लिही. कळालं मला. काय कळालं सर? तू आमुषालाच फायदा व्हायला फिक्स बंदी, ते पण बिना उतारायचा. आणि तू डोक्यावर नाही पडलेला, तुला डॉक्टरनी पार पत्र येत का नाही मग खाली आपटलेला आहे. पायद्या हरामखोर, गपची बोर्डाचा पेपर लिही. मग डोकं सरकलं ना तुला बोटा खाली घेऊन बरं. सर लिहितो. सर, हे लाईटचा शोध कोणी लावला होता? तुला नाही माहिती का? अहो सर, तेव्हा मी व्हायला नव्हतो ना, त्याच्यामुळे नाही माहिती मला. अरे गाजरगाव, त्या पुस्तकात लिहिलेलं आहे ना, दिलेलं आहे ना पुस्तकात. तू काही अभ्यास नव्हता केला का? वर्षभर का नुसतं शाळेत भात खायला येत होता का? अहो सर, मी जेव्हा पण शाळेत यायचो तेव्हा शाळा बंद राहायची, मग मी काय करू? शाळा बंद होती? अरे वर्षभर तर शाळा चालूच होती. तू केव्हा येत होता शाळेत? अहो सर, मी दर रविवारी यायचो राव. धुरडीला यायचो मी, नागपंचमीला यायचो मी, होळीला यायचो आणि रविवारी यायचो. पण शाळा बंदच राहत होती, मग मी काय करू? अरे बाबू, ये डोक्याची आई बाई लेख केली. गाजरगाव, त्या तुला तोंडाला कुलूप लाव आणि गपचिप पेपर लिही. मग जर डोकं सरकलं ना, तुला डोक्या इतकं वर नेऊन आपटीन आणि माझ्या बोटांनी मारीन ते यगच. च्या मायला, या मास्तरनी हे बोट कडून घेतले, मला याचा शोध लावायचा आहे. मला एकदा तो दुकानदार घावला ना, त्याला इतका मारतो बेदम मारतो. गपचूप पेपर लिहा. 3 तासाचा पेपर आहे, त्याच्यातला 1 तास झालेला आहे, 2 तास राहिले. लिहायले तर असं सांगून राहिला वाघ्या मास्तर जसं आम्हाला लयच कळून राहिलं. अबे इथं ढबू कळून नाही राहिला आणि काय लिहायचं? का बे वैभ्या भाऊ, मला हे चूक की बरोबर सांगजो एकदा. अबे तू मला विचारून राहिला नाही म्हणजे तुला लाज शरम नाही वाटून राहिली का? मला विचारून राहिला. मला सांग, तू नका भांग पिऊन आला का मला विचाराले? नाही म्हणजे तुला मला विचारलंच कसं? तुला एवढा कॉन्फिडन्स कसा हवा माझ्यावर? बापू, मला हे चूक की बरोबर येत असतं किंवा माहिती असतं तर मी तुझ्या शेजारी खायला बसलो असतो. मी ना एरोप्लेन उडवत नसतो का आज? पण तू मला मित्र आहे म्हणून सांगतो, पण तू कोणाला सांगू नको बरं. नाही सांगत. ऐक मग, हा, 4च्या टिक करून टाक. कोणते तरी 2 तर बरोबर येते. मित्रांनो, हे वाघ्या मास्तर लय खडूस आहे, त्याच्यामुळे हाऊस बोलू राहिलो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, या वाघ्या मास्तरला बोट देणारा दुकानदाराचा शोध लागला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, हा होता आपल्या बोर्डाच्या पेपरच्या व्हिडिओचा पार्ट 1. तर पार्ट 2 बघायचा असेल तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा पार्ट 2. आणि हा मित्रांनो, त्याचबरोबर जेवढे पण लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करतील त्या सगळ्यांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शाउट आउट देणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, सगळ्यांनी दाबून सबस्क्राईब करा, दाबून कमेंट करा. सगळ्यांना शाउट आउट भेटणार आहे, नादच खोळा होणार आहे. वाघ्या मास्तर, का बे वैभ्या,
तुला बाप इथं येऊन बोर्डाचा पेपर लिहिणार आहे का? पेपर लिह गपचिप, का घेऊ तुला बुटा खाल्ली.